जसं की आपण सांगितलं होतं का काल की मार्केट आपल्याला कोणत्या लेवल सेल करायचं कोणत्या लेवल बाय करायचं होतं. पण तर जर हे लेवल्स भेटले आपण इथं प्रॉपर सांगितलं होतं की मार्केटचे हे जे लेवल असतं तिथं आपण कॉल साईडचं न बघता पुट साईडचं ट्रेड बघणार आणि सेम त्याच पोझिशन आपण मार्केटचा घेतलेली आहे आणि सेम तिथूनच मार्केटने डाऊन साईड पोझिशन आपल्याला दिली होती आणि कंटिन्युअसली मार्केट तुम्हाला हे बी सांगितलं होतं की मार्केट कंटिन्युअसली साईडवेज जाऊ शकते आणि कंटिन्युअसली साईडवेज होतं मार्केट तरीही चांगले पॉईंट कॅप्चर झालेले आहेत मार्केटमध्ये. जसं की आपण आता उद्याच्या मार्केटवर उद्या मार्केट काय कशा पद्धतीने होऊ शकतं त्याच्यावर डिस्कशन केलं आपण. आपल्याला याच्यावर दोन लेवल सापडतात जे की एक साईडवेज मुवमेंटची लेवल्स आहेत. त्याच्यात आपण डिस्कस करू थोडं. त्याचे दोन लेवलचे ह्या लेवलचे जर मार्केट खालती ओपन पुढे होत असलं तर इथून आपण एक फुट साईडचा ट्रेड घेणार जे की आपल्याला मार्केटचे 620 प्लस मार्केट घेऊन येईल म्हणजे इथून एक आपल्याला कॉल साईडचा ट्रेड बघायला भेटू शकते जे की 27,900 म्हणजे 900 वरती जाऊ शकते. जसं की आपण बघू शकतात की जर जर मार्केट फ्लॅट ओपनिंग झाली आणि मार्केट इथं कुठं असेल तर अपर साईडचा आपल्याला मोमेंटम भेटू शकते आणि जर इतर वेळेस जर पोझिशन जर याच्या खाली जर मार्केट क्लोज होत असेल तिथून आपण कंटिन्यू डाऊन साईडला राहू शकतो. जर मार्केटची पॉसिबिलिटी बघितल्या तर मार्केट उद्याच्या डेचा आपण बघू मार्केट कशा पद्धतीने ओपन होऊ शकतं कशापासून वर्क होऊ शकतो याच्यावर थोडं जर आपण बघितलं तर डाउजन हे 200 पॉईंट आपण जाईल 200 पॉईंट 200 आपण ह्याच्यावर एक कॅल्क्युलेशन करू शकतो की आता मार्केट जे की निफ्टी आपल्याला 100-150 पॉईंट वरती ओपन होताना दिसेल. जर युएस मार्केट टोटली ग्रीन मध्ये असलं तर आपल्याही मार्केट उद्याच्या पोझिशनला गॅप अप होऊ शकते. जर मार्केटमध्ये गॅप अप झालं तर मार्केटची ही जी पोझिशन आहे इथून आपण डाऊन साईडचा ट्रेड आहे आपल्यासाठी. जर या लेवलच्या वरती निघलं तर आपण एक कंटिन्युअल अपर साईड मोमेंटम जे की आपल्याला 100 ते 200 पॉईंट वरती भेटू शकतात जे की जे की आपल्याला घेऊन जाऊ शकते. फर्स्ट ऑफ टार्गेट आहे की 28,300 हे फर्स्ट टार्गेट राहणार आणि सेकंड टार्गेट आहे 28,600 आपले सेकंड टार्गेट राहणार. हे दोन्ही टार्गेट आपल्याला उद्या टर्न होताना दिसतील आणि खालच्या साईडला जर बघितलं तर आपण जर खालच्या साईडला जर मार्केट याच्या लेवलचं जर खाली आलं तरच आपण सेलिंग करणार जे की लेवल 27,800 890 या जर लेवलच्या खाली मार्केट आलं तरच आपण सेल करणार नाही तर आपण बाय साईडलाच बघणार. ते आपल्या बँक निफ्टीचं झालं. आता निफ्टीमध्ये येऊ आपण. निफ्टीमध्ये बघायला झालं तर आपल्या निफ्टीसाठी ऑलरेडी पोझिशन आपल्याकडे आहात तर आपण पोझिशनसाठी आपण थोडंसं डिस्कस करू. तरीही जसं की मार्केट आपण बघितलं जर मार्केट ह्या लेवलचं जर वरती निघलं तर आपण कॉल साईडचं ट्रेड घेणार आणि जर ह्या लेवलचं जर मार्केट खालच्या साईडला असलं तर आपण कंटिन्युअली पुट साईडमध्ये जाऊ शकतो. कंटिन्युअल आपल्याला एक अजून टार्गेट आलेलं नाही आपलं तर आपण कंटिन्युअल पुट साईडमध्ये राहणार आणि जे की आपलं फर्स्ट टार्गेट जे आहे ते 22,200 आहे आणि सेकंड टार्गेट जे आहे आपली ट्रेंड लाईन आहे आपली जी खाली आपण जे ट्रेंड लाईन केली होती जे की 22,000 ही आपली लास्ट ट्रेंड लाईन ही आपलं सेकंड टार्गेट आणणार जसं की आपल्याला एक प्रॉपर ट्रेड भेटू शकते आणि हे दोन्ही पॉसिबिलिटी आहात. जर मार्केटमध्ये ह्याच्यावरती निघलं तरच आपण बाय करणार नाही तर अन्यथा आपण वेट करणार ट्रेडसाठी. या लेवलच्या वरती मार्केटने एकदा ब्रेकआउट केलं तरच आपण ट्रेड करू शकतो नाही तर अन्यथा आपण ट्रेड नाही करणार कॉल साईडला. आणि कंटिन्यू जर कॉल साईडला बघितला तर कॉल साईडची लेवल्स आपल्याला या जर लेवलच्या वरती गेलं मार्केट तरच आपण कॉल साईडला बघणार नाही तरच आपण पुट साईडलाच राहणार. कंटिन्यू पुट कॉल इथून आपले एक छोटासा कॉल हे जे झाले निफ्टीचं झालंय. इतर वेळेस जर बघितलं तर उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे तर बँक निफ्टीच्या एक्सपायरीमुळे जर मार्केटचे एक्सपायरीचा पॉसिबल ट्रेड मी सांगतो एक होऊ शकतं. आपल्याला जर मार्केट पुढं इथं पुढं असलं इथून आपल्याला प्रॉपर एक ट्रेड बसू शकते पुढच्या साईडला जे की आपल्याला मार्केटला इझिली आपल्याला 200-300 पॉईंटला भेटू शकतात. जर मार्केट जर कंटिन्युअल फ्लोमध्ये असतात मार्केट आपल्याला एकदम प्रॉपर पॉईंट देऊ शकते. जर आपण
बाकीचे स्टॉक बघितला तर 25 डाऊन मध्ये दाखवले. तर याच्यासाठी आपण एक आपलं मार्केट प्लस मध्ये ओपन होऊन मार्केट कंटिन्युअसली डाऊन साईडला येऊ शकते, ही एक मेजर पॉसिबिलिटी आहे. थँक्स फॉर वॉचिंग.